विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 10वी मधील गणित भाग 2 चे वर्तुळ तिसरे प्रकरण वर्तुळ अभ्यासत आहोत। या आजच्या तासामध्ये आपण वर्तुळ प्रकरणामध्ये काही महत्त्वाच्या संकल्पना पाहणार आहोत। ते म्हणजे वर्तुळ कंस, केंद्रीय कोन, त्यानंतर कंसाचे माप, कंसाची एकरूपता, कंसाच्या बेरजेचा गुणधर्म। तर आपण एकेका बाबीला आपण सुरुवात करूया। बघा, वर्तुळ कंस हे अगोदर समजून घ्या। वर्तुळ कंस कशाला म्हणतात, केव्हा तयार होतो? जर वर्तुळाला एका छेदिकेने छेदले असता, वर्तुळाला एखादी छेदिका छेदते म्हणजे त्याला आपण वृत्तछेदिका असं म्हणतो। त्या वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे असे दोन भाग तयार होतात। हा एक भाग AYB आणि दुसरा भाग AXB ही वृत्तछेदिका आहे। या वृत्तछेदिकेमुळे या कंसाचे दोन भाग झालेले आहेत। हे एक भाग आणि हे एक भाग, हे दोन भाग झाले। या प्रत्येकी भागाला वर्तुळ कंस असं म्हणतात। मग वर्तुळ कंस आपण सांगताना काय सांगणार? वृत्तछेदिकेमुळे तयार झालेले दोन भाग आणि त्या छेदिकेवरील वर्तुळाचे सामायिक बिंदू। आता इथून एवढा हा वर्तुळ कंस होतो आणि शिवाय हे दोन बिंदू सुद्धा आहेत। हे दोन बिंदू वृत्तछेदिकेवर आहेत, म्हणून इथून A पासून B पर्यंत AXB एवढा झाला वर्तुळ कंस। किंवा इकडून हा जर घेतला तर AYB एवढा वर्तुळ कंस झाला। वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे हे जे दोन भाग तयार होतात, ते दोन भाग आणि ते दोन बिंदू छेदन बिंदू असणारे तेवढा भाग मिळून जे काही दोन भाग, प्रत्येकी दोन भाग तयार होतात, त्या प्रत्येकी दोन भागांना वर्तुळ कंस असं म्हणतात। यामध्ये तुम्हाला मोठा आणि लहान कंस दिसतो, म्हणून मोठ्या कंसाला विशाल वर्तुळ कंस आणि लहान कंसाला लघु वर्तुळ कंस असं म्हणतो। विशाल वर्तुळ कंस कुठे आहे? केंद्र ज्या बाजूस आहे, केंद्राच्या बाजूस तयार होणाऱ्या कंसाला विशाल वर्तुळ कंस म्हणतात, तर केंद्राच्या विरुद्ध बाजूस तयार होणाऱ्या कंसाला लघु वर्तुळ कंस असं म्हणतात। हे बघा, केंद्र आहे, केंद्राच्याच बाजूला हा कंस तयार झाला, म्हणून हा केव्हाही केंद्राच्या बाजूस तयार झालेल्या कंसाला विशाल वर्तुळ कंस म्हणतात, तर केंद्राच्या विरुद्ध बाजूस तयार झालेल्या कंसाला लघु वर्तुळ कंस असे म्हणतात। ठीक आहे, तर ह्याच्यानंतर या आपण केंद्रीय कोन म्हणजे काय ते बघूया। याचा गुणधर्म फार महत्त्वाचा आहे केंद्रीय कोनाचा। तुम्हाला वर्तुळ कंस समजला, लघु वर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस। केंद्रीय कोन म्हणजे ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो, म्हणजे कोन त्याचा शिरोबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू हे सामायिक असतात, एकच असतात। वर्तुळ प्रतलामध्ये कोनाचा शिरोबिंदू हा कोण आहे? AOB हा कोण आहे? AOB चा हा शिरोबिंदू होतो O, जो की त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे। कोनाचा शिरोबिंदू हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल तर त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात, म्हणून कोन AOB हा केंद्रीय कोन आहे। AOB हा केंद्रीय कोन होतो। कोनाचा शिरोबिंदू हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल तर त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात। हा केंद्रीय कोन झाला। आणि केंद्रीय कोन आणि त्याच्या समोरचा हा जो लघु कंस आहे, म्हणजे आता लक्षात ठेवा, केंद्रीय कोनामुळे सुद्धा हा कंस तयार होतात। हा लघु कंस आहे आणि हा विशाल कंस आहे। मग या लघु कंसाचं माप या केंद्रीय कोनाच्या मापा एवढंच असतं, म्हणजे हे दोघांचं माप समान। हा कोन जर 40 अंशाचा असेल तर या लघु कंसाचं माप सुद्धा 40च अंश असतं। तर या ठिकाणी पाहिलेले जे कंस आहे याला तुम्हाला माहिती आहे, याला विशाल कंस म्हणतो, याला लघु कंस म्हणतो। विशाल कंसाचं माप 180 पेक्षा जास्त असतं, लघु कंसाचं माप 180 अंश पेक्षा कमी असतं। कारण अर्धवर्तुळ कंसाचं माप जर काढलं, पूर्ण वर्तुळाचं माप माहिती तुम्हाला, पूर्ण वर्तुळाचं माप 360 असतं, म्हणून अर्धवर्तुळ जर घेतलं तर याचं 180, याचं 180 अर्धवर्तुळ, पण अर्ध्यापेक्षा जास्त झाला म्हणजे विशाल कंस झाला। विशाल कंसाचं माप 180 पेक्षा जास्त, लघु वर्तुळ कंसाचं माप 180 पेक्षा कमी।
अशा प्रकारे आपल्याला कंसाचं माप सांगता येतं. म्हणजे लघु कंसाचे माप हे कसं असतं? लघु कंसाचं माप या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं, किंवा आपण याला उलट सुद्धा असं लिहू शकतो की या कोनाचं माप या लघु कंसाच्या मापा एवढं. दोन्ही अल्टरनेट आपण लिहू शकतो. ठीक आहे. तर AXB चं माप या AOB च्या मापा एवढं असतं. आणि मग आता विशाल कंसाचं जर माप काढायचं झालं आपल्याला, विशाल कंसाचे माप, कारण लघु कंसाचं माप माहित झालं, विशाल कंसाचे माप आता काढावं लागेल आपल्याला. लघु कंसाचं माप कसं असतं? या कोनाच्या मापा एवढं, केंद्रीय कोनाच्या मापा एवढंच असतं. मग विशाल कंसाचे माप, विशाल कंस म्हणजे इथून एवढा कंस झाला, पूर्ण वर्तुळाचं माप आहे 360 अंश वजा, हे माहिती आहे तुम्हाला, याला काय म्हणायचं? लघु वर्तुळ कंस. म्हणजे लघु वर्तुळ कंस. म्हणून आपल्याला जर एखाद्या वेळेस विशाल कंसाचं माप काढायचं असेल तर ते 360 मधून जर लघु वर्तुळ त्याच्या संबंधित लघु वर्तुळ कंसाचं माप वजा केलं तर तुम्हाला विशाल वर्तुळ कंसाचं माप मिळेल. वर्तुळ कंसाचं माप 360 अंश, अर्ध वर्तुळ कंसाचं माप 180 अंश, विशाल कंसाचं माप 180 पेक्षा जास्त. काढायचं कसं? 360 वजा लघु वर्तुळ कंस. ठीक आहे. आता कंसाची एकरूपता हे एक समजून घ्या. नेहमी आपण एकरूपता हा शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्याला माहित आहे एकरूपता आपण केव्हा म्हणतो? कोनाची एकरूपता, रेषाखंडाची एकरूपता, त्रिकोणाची एकरूपता माहिती आहे. तर त्याप्रमाणेच आपल्याला याचा विचार केला तर कंसाचं माप, ज्या दोन कंसाचं माप समान असेल त्याला एकरूप कंस असं म्हणतो आपण, असं आपल्याला सांगावं लागेल. पण ऍक्च्युअली काय होते बघा, ही सफिशियंट व्याख्या नाही याची आहे. आपण अशा प्रकारचे एक वर्तुळ काढू. हे तुम्हाला माहिती आहे दोन्ही वर्तुळाचं केंद्र एकच आहे. आता बघा याच्यामध्ये याचं माप आहे समजा 30 अंश किंवा 40 अंश. तर या कंसाचं माप सुद्धा 40, याचं सुद्धा 40. मग आता तुम्ही हे तंतोतंत याच्यावर जोडून बघा बरं, हे मोठा वाटतो आणि हे लहान वाटतो. मग आपण जी व्याख्या सांगितली होती साधी, की ज्या दोन कंसाचं माप समान असतं त्याला काय म्हणतो आपण? एकरूप कंस. पण या ठिकाणी हे सफिशियंट नाही, तर आपल्याला एक्स्ट्रा अजून काय सांगावं लागेल? ज्या दोन कोनाचं माप समान व त्यांची त्रिज्या समान असेल, अजून एखादं इकडे घेतलं आपण आणि याचंही माप 40 घेतलं तर हा कंस आणि हा कंस एकरूप होऊ शकतो. मग याच्यामध्ये त्रिज्याही समान आहे, मापही समान आहे. म्हणून लक्षात ठेवा, कंसाची एकरूपता आपण कसं सांगणार? दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्यांचं मापही समान पाहिजे, त्यांची त्रिज्याही समान पाहिजे, तर आपण त्या कंसांना एकरूप कंस असं म्हणतो. आपण जसं कोनांची बेरीज घेतो, कोनांच्या बेरीजचा गुणधर्म, तसा कंसाचा सुद्धा बेरीजचा वजाबाकीचा गुणधर्म आहे. आपल्याला या ठिकाणी PQRST हे वर्तुळावरचे बिंदू आहेत. आपण PQ प्लस QR प्लस RS प्लस ST असे घेऊन पूर्ण घेता येतं. किंवा आपल्याला जर माप कंस PRS असं घ्यायचं असेल, बरोबर आहे. माप कंस PRS म्हणजे इथून एवढा, तर काय करता येते? माप कंस QR अधिक माप कंस PQ अधिक माप कंस QR अधिक माप कंस RS, किंवा इथून एवढा एक कंस घ्या, माप कंस PQR अधिक माप कंस RS. आपण कंसाचं नाव 2 अक्षरानं आणि 3 अक्षरानंही दाखवू शकतो. जास्त वेळेस आपण जर एखाद्या वेळेस जम्पलिंग होत असेल, दोनच बिंदू असतील, आता या ठिकाणी दोनच बिंदू आहेत AB, तर AB हा कंस आणि AB हा कंस असं दाखवताना AB कंस म्हटलं, हे जर दोन बिंदू घेतले नसते तर AB कंस म्हटलं असतं तर आपण हा कंस आहे का हा कंस आहे लक्षात येत नाही. त्यावेळेस आपण 3 अक्षराचा वापर करतो, म्हणून इथे x आणि y घेतले. AXB म्हटलं की 100% हाच कंस होतो, AY म्हटलं की हा कंस होतो. 2 अक्षराचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो, लहान कंस असेल किंवा कधी आपल्याला वापरायचा असेल त्यावेळेस. ठीक आहे.
यानंतर एक प्रमेय आहे, अतिशय महत्त्वाचा प्रमेय आहे, गुणधर्म याचा. एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या, हे एक वर्तुळ घेतलं मी, असंच दुसरंही एक वर्तुळ घेतलं असतं एकरूप वर्तुळ, तर त्याच्यासाठी सुद्धा दोघांसाठीही काय, एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. जर कंस एकरूप असतील तर त्यांच्या संगत जीवा सुद्धा एकरूप असतात, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. कृतीयुक्त आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये याची सिद्धता दिली आहे. एकरूप जर कंस असतील तर संगत जीवा सुद्धा एकरूप असतात आणि त्याचा व्यत्यास सुद्धा आहे. जर संगत जीवा एकरूप असतील, जीवा एकरूप असतील तर संगत कंस सुद्धा एकरूप असतात. दोन्हीही सिद्ध करण्यासाठी फार सोपी पद्धत आहे. तर पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला अशी कृतीयुक्त दिलेली आहे. सिद्धता पाहूया. बघा, पक्ष काढलेल्या केंद्र डी असलेल्या वर्तुळामध्ये कंस एपीसी हा कंस दिला, म्हणजे एकरूप कंस दिले. एपीसी हा कंस या डीक्यूई या कंसाशी एकरूप आहे. त्याच्यानंतर जीवा, मग आता या एपीसी चा संगत जीवा कोणती आहे, एसी. डीक्यूई या कंसाची संगत जीवा कोणती आहे, डी. तर ह्या दोन जीवा तुम्हाला एकरूप दाखवायचे. मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल की या ठिकाणी हे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत आणि हे दोन त्रिकोण जर तुम्ही एकरूप दाखवू शकला तर सहज आहे की AC बरोबर आहे D. मग हे दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी या ठिकाणी AB बरोबर आहे BC, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर BD बरोबर आहे BE, हे सुद्धा एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. म्हणजे हे चारही रेषाखंड एकरूप आहेत, बरोबर आहे. 1 2 3 आणि 4 चारही रेषाखंड एकरूप आहेत. म्हणजे ह्या चारही त्रिज्या आहेत. म्हणजे याच्यातली कोणती, ही बाजू या बाजूशी म्हणता येते या त्रिकोणाच्या. आपण हे दोन समान आहेत असं सांगितलं, हे दोन समान आहेत असं सांगितलं, म्हणजे चारही समानच आहेत, चारही वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मग याच्यातली ही बाजू या बाजूशी एकरूप दाखवू शकतो किंवा ही बाजू या बाजूशी सुद्धा एकरूप दाखवू शकतो. जर आपण असं गृहीत धरलं ही बाजू या बाजूशी एकरूप, ही बाजू या बाजूशी एकरूप आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन हा एकरूप. का बरं, हा कोन कुठे दिला आपल्याला, कोन दिला नसेल तरी कंस दिलाय आणि आपल्याला माहित आहे की हा जर कंस एकरूप असतील, केंद्रीय कोनाचा आताच पाहिलं होतं आपण गुणधर्म की कंस एपीसी जर एपीसी जेवढा असेल त्याचं माप याच्या एवढं आहे, म्हणजे एपीसी एवढं माप या कोनाचं आहे बी कोनाचं आणि डीक्यूई या कंसात एवढं माप या कोनाचं आहे. पण हे दोन्ही कंस समान आहेत, एकरूप आहेत, म्हणून हे कोन सुद्धा एकरूप. म्हणून बाजू कोन बाजू बा कोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतात आणि हे जर दोन त्रिकोण एकरूप झाले तर राहिलेलं जे आहे आपल्याला सिद्ध करायचं, याची ही बाजू याच्यातल्या या बाजूशी संगत बाजूशी एकरूप असते, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, आणि मग तेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. कृती प्रमाण बघूया. बघा, त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीबीई मध्ये बाजू AB एकरूप, बाजू AB एकरूप बाजू काय घेऊ आपण इथं, BD घेऊया, कारण याचं एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. त्यानंतर ही बाजू घेतली बघा आपण, AB एकरूप आहे BD. आता BC घेऊ, बाजू BC एकरूप, BC कोणाची घेऊ, BEC, कारण सुद्धा याचं तेच, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. ठीक आहे, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. मग ही बाजू या बाजूशी एकरूप दाखवली, ही बाजू या बाजूशी एकरूप झाली दाखवली आणि हे कोण दोन एकमेकांशी एकरूप आहे. कंसाची व्याख्या आहे कोण ABC. बघा, ABC हा कोण कोणत्या कोणाशी एकरूप आहे, DBEC. कसा आहे, कशामुळे लक्षात आलं का, ABC हा या कोणाचं माप या कंसाच्या मापा एवढा असते. हे केंद्रीय कोन आहे, केंद्रीय कोनाचं माप आणि त्याच्या लघु कंसाचं माप समान, म्हणून याचं माप या कंसाच्या मापा एवढं, याचं माप हे सुद्धा केंद्रीय कोन आहे, याचं माप या कंसाच्या मापा एवढं. पण हे दोन्ही कंसाचं माप समान आहे हे दिले तुम्हाला कक्षामध्ये, म्हणजे याचा अर्थ या कोणाचं आणि या कोणाचं माप समान असायला पाहिजे. म्हणून आपल्याला सांगता येईल कोण ABC. मग आता बा कोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतात. कसोटी ही काय होईल, बा को बा कसोटी. आणि जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर याची संगत बाजू AC याच्या संगत बाजू DEC एकरूप असेल. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू
एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. आता याच्या उलट जर समजा असतं, याचा व्यत्यास एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. हे बघा, यालाच मी असं लिहितो इथं पुढे, एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. हे कसं सिद्ध करता येईल? इथल्या इथे याच आकृतीमध्ये दाखवतो मी. एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जीवा एकरूप दिलेल्या आहेत, जीवा एकरूप दिल्या, ते फक्त कंस एकरूप दाखवायचे. बघा हे आकृतीमध्ये बघा काय काय दिले. इथे पक्षामध्ये काय लिहिले की तर बी असलेल्या वर्तुळामध्ये जीवा AC एकरूप आहे, जीवा DE हे दिलेला, हे आपण हे येणार नाही याच्यामध्ये. याच्यामध्ये आपल्याला असं लिहावं लागेल की जीवा AC एकरूप जीवा DE म्हणजे हे साध्यामधलं हे जाईल आणि हे साध्यामध्ये येईल. मग कंस APC एकरूप कंस DQE हे सिद्ध करा. तर फार सोपं आहे. बघा ह्या दोन बाजू या त्रिकोणाच्या, ह्या दोन बाजू या त्रिकोणाच्या या दोन बाजूची एकरूप आहे, ही आपण इथंच दाखवलेलं आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता राहिली साईड एक बाजू तीही पक्षामध्ये दिलेली आहे, बाजू AC एकरूप बाजू DE हे दिलं म्हणजे या त्रिकोणाच्या असं करून तिन्ही बाजू या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी एकरूप आहे. आणि म्हणून बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप, इथे कसोटी येईल बा कसोटी. आणि जर हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर यांचे संगत कोण सुद्धा एकरूप. मग कोणता कोण? ABC एकरूप आहे DBE. पण आपल्याला कंसाच्या व्याख्येनुसार माहित आहे याचं माप, हे जर दोन कोण एकरूप असतील तर याचं माप या कंसाबरोबर असतं, याचं माप या कंसाबरोबर. म्हणून हा या कंसाचं माप आणि या कंसाचं माप समान म्हणजे हे दोन कंस एकरूप आहेत. अशा पद्धतीने फार सोप्या पद्धतीने हे सिद्ध करता येतं. आता त्याच्यानंतर एक छोटंसं तुम्हाला सांगितलं एकरूप वर्तुळ म्हणजे काय. एकरूप वर्तुळ म्हणजे काय? ज्या वर्तुळांची त्रिज्या समान असेल अशा वर्तुळांना, त्रिज्यांची लांबी समान असेल अशा वर्तुळांना आपण एकरूप वर्तुळ असे म्हणतो. तर यानंतरचा भाग आपण पुढच्या तासामध्ये बघूया.